तर टिफिनसाठी बनवायचं होतं कोबी. तर कोबी पाहू शकता किती फ्रेश आणि मस्त आहे. तर छान होता कोबी. मुगाची डाळ टाकून कोबी बनवला. नंतर तण्यासाठी टिफिनला असं नवीन काहीतरी बनवायला घेतलं. तर बटाटा खिसून टाकला आहे त्यामध्ये आणि बेसनचं पीठ आहे. तर याची रेसिपी डिटेलमध्ये नक्की शेअर करेन तुमच्यासोबत, कारण तनयनं अक्षरशः एक घास चपातीचा न खाणारा त्याने दोन हे पराठे आहेत तर ते खाल्ले. आता याला पराठे नाव द्यायचं काय द्यायचं हे तुम्हीच ठरवा, म्हणजे आपण आपल्याच ठरवण्यावर आहे. फक्त इनोव्हेशन नवीन आणायचं, मुलं टिफिन तुमचा फिनिश करणारच. तर हे असं 2 दिले होते पराठे, त्याने सगळे फिनिश केले. चला मग त्याला स्कूलला सोडला. आज पतंग बनवून द्यायचा होता. मग स्कूलमधून आल्यावर डाळ भात केला आणि डाळ भात केल्यानंतर त्याची शायनिंग बघा दुपारच्या टायमिंगला कशी चालली आहे, की थांब मम्मी माझा व्हिडिओ काढ, मी गॉगल घालून दाखवतो. मग त्याने असं गॉगल घातल्यानंतर नंतर तिळगुळाचे लाडू दिले आणि नंतर चहाच्या टायमिंगला मला आज साय टाकून चहा प्यायची खूप इच्छा झाली होती, म्हणून ते पिले. गार्डनमध्ये गेलो आणि घरी येऊन स्वयंपाकाला सुरुवात केली. बाय.